दिवस रे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा काल उद्याचा आज शोध हा काल उद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. माझी पर्सनल पिस्तॉल गायब झाली आहे. तुमची पिस्तूल हरवली आहे? हो, ठीक आहे. माझे मालक गिरिराज यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. समीदा ती त्यांची दुसरी बायको होती. वयाने खूप लहान. आमची मैत्री वाढली. ही समिधा कोण आणि ती कुठे आहे? ही काय, हीच माझी पत्नी समीदा. 7 वर्ष स्वतःची बायको म्हणून फिरणारा इसम कायद्यानं गुन्हेगारच आहे. तेव्हा मी म्हणेन तसंच करायचं. मी त्याला समजवायला गेले होते पण त्याचा खून झालाय. तुम्हाला अटक झालेली समजताच खुनिया बिंदास होईल. हॅलो नीता, मॅनेजर काय पाहिलं तुम्ही? मॅडम सकाळी 4:30 वाजता एक मॅडम धावत आतमध्ये आल्या हां आणि रूम नंबर 102 मध्ये गेल्या आणि परत त्या धावत बाहेर पडल्या. त्यानंतर आमचा स्टाफ तिथे क्रॉस होत होता. त्याने दरवाजा उघडा पाहिला आणि रक्ताच्या खुणाही पाहिल्या मॅडम. शिंदे यांच्याकडनं अजून काही माहिती मिळते का बघा. ओके बॉडी पोस्टमॉर्टमला द्या. चालेल. ठीक आहे. ओके.
म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की समिधाच खुनी आहे? हो सर, कारण ती तितकी हुशार आहे हे आपल्याला तिच्या पूर्व आयुष्याच्या प्रतापावरून कळलेलंच आहे. सर, तिनेच केला असणार खून. ती गिरिराजला भेटायला गेली होती, पण तिने हे विशालला कळवायला हवं होतं ना. त्यातून तुम्ही तिला सल्ला दिलाच होता की. आणि ती एकटी गेली होती आणि त्याबरोबर पिस्तूल घेऊन. ते कदाचित सेल्फ डिफेन्स करता असू शकतं. हो, ते पोस्टमॉर्टमचा आणि फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आल्यावर कळेलच. पण नीता, मला असं वाटतं की यात काही वेगळा अँगल पण असू शकतो. नाही म्हणजे तू म्हणते त्यात तथ्य आहे, पण म्हणजेच विशालवर नजर ठेवायला हवी. राईट सर. विशाल? विशाल कायद्यात अडकू शकतो जर गिरिराज त्याच्यावर दोष ठेवतो. बरोबर? करेक्ट. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी मारला असेल. पण सर, समिधाच्या विरोधात तो असं का करेल? सर, आपण विशालला चौकशी करता ताब्यात घेऊ शकतो. ऑफकोर्स. गो अहेड. राईट सर. हे योग्य केलं नाहीत सर तुम्ही. मी येणारच होतो. मला अटक करून आणण्याची काय गरज होती? हे बघा सरपोतदार साहेब, तुम्ही आमचे संशयित गुन्हेगार आहात. मिस्टर सरपोतदार, समिधा तुमची बायको आहे असं तुम्ही सांगताय. तुमच्या बायकोनी खून पाहिल्याची कबुली दिली आहे आणि म्हणून त्यांना चौकशीसाठी आम्हाला ताब्यात घ्यावं लागलं. असं असताना तुम्ही इथे येणं अपेक्षित होतं. मी निघालोच होतो इकडे यायला, पण जे घडलंय ते इतकं सिरियस आहे की नुसतं भावनेवर चालून भागणार नाही हे मी ओळखलं होतं आणि वकील मित्र याचा सल्ला घेत होतो. पण मला एक सांगा, तुम्हाला हे कसं कळलं? कमॉन इन्स्पेक्टर, बायको सकाळपासून गायब आहे. समोरच्या हॉटेलमध्ये खून झाला आहे. सकाळी 4:30ला ती घरातून बाहेर गेली असं घोडक्यांनी मला सांगितलं. याचा अर्थ असंच काहीतरी असणार होतं. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुमची पिस्तूल आम्हाला सापडली आहे. प्लीज सर, मस्करी करू नका, कारण आम्ही फार वाईट परिस्थितीत आहोत. माझ्या बायकोने खून केला नाही एवढंच मला ठाऊक आहे आणि मी तिला सोडवेनच. ठीक आहे मिस्टर विशाल, आता मला सांगा नक्की काय झालंय. हवालदार, समिधा मॅडमना घेऊन या. समिधा, काहीच काळजी करू नकोस, मी तुला सोडवेन. अडकवायचं की सोडवायचं ते आपण नंतर बघूया. आधी काय झालं ते सांगा. मी सांगितलं ना, पहाटे 4च्या सुमारास त्याचा मला फोन आला आणि मी त्याला भेटायला गेले. लगेचच? नाही, तयारी करून गेले. अगदी पिस्तूल वगैरे घेऊन? हो. गिरिराज माझ्या घरासमोरच्या हॉटेलमध्ये होता. मी काय ते समजून चुकले. आता ह्याला भेटण्याशिवाय गत्यंतर नाही. एकदाच ह्याला भेटावं आणि आपली चूक कबूल करावी आणि ह्याची माफी मागावी. मी 4:30च्या दरम्यान घरातून निघाले. हॉटेलमध्ये पोहोचले तर हॉटेलचे दार उघडे होते. मी दार ढकलून आत गेले आणि काही बोलणार इतक्यातच मला तोच होता. इतक्या वर्षांनीही काळोखात रक्ताळलेल्या मृतदेहाचा चेहरा तुम्ही लगेच ओळखलात? हो, का नाही ओळखणार? नीता, नवरा होता तिचा तो. आहे. हो. समिधा, आर यू ओके? हे आपल्याला मदतच करतील. अमर विश्वास आहेत आपल्या समोर. ते कधीही सत्याला नजरेआड करणार नाहीत. थँक्यू मिस्टर विशाल. कॅन वी कंटिन्यू नाव? सर, मी हॉटेलचा वेटर, विशालच्या बंगल्याचा सिक्युरिटी गार्ड आणि समिधा ज्या रिक्षाने पोलीस स्टेशनला आली त्या रिक्षात सापडलेले खुनाचे डाग आणि ते मृतदेहाच्या ब्लड ग्रुपशी मिळतात सर. आणि तेच डाग समिधाच्या सँडलला लागलेत. हे पुरावे मी आता सादर करते. हवालदार, या. सांगा. हो, ह्याच त्या मॅडम ज्या हॉटेलमध्ये आल्या होत्या. या साहेबांना मी नाही पाहिलं. हाँ साहब, मैडम तो सुबह 4:30 बजे उठ के बाहर गई थी और अभी तक पता नहीं. और साहब तो 8 बजे उठे थे सो के. हवालदार, त्यांना घेऊन जा. सर, हा फॉरेन्सिक रिपोर्ट.
मिस्टर विशाल, सगळे पुरावे समिधा मॅडमच्या विरोधात आहेत, तेव्हा आम्हाला आमचं काम करू द्या. तुमची गरज लागली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. तुम्ही आता जाऊ शकता. समिधा, काही सुद्धा काळजी करू नकोस, मी तुला सोडवेन. सर मला बोलवलंय. हां, मी तुला मुद्दाम इकडं बोलवलं कारण ते मला सगळे अकाउंट चेक करायचे आहेत आणि ते माझा चेकबुक पण घेऊन ये. सर, हे काय चाललंय काय? जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही मला बोलवाल. हे बघा विशाल सरपोतदार, तुम्ही आमचे संशयित गुन्हेगार आहात आणि आमचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. सहकार्य करायला मी केव्हा नकार दिलाय? सरपोतदार साहेब, मी खुनाची जागा पाहिली, खून पण झाला आहे आणि त्याच रिव्हॉल्वरने खून झाला आहे त्याची तुम्ही कंप्लेंट केली होती. गिरीराज इथे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी समिधाला फोन केला आणि त्यानंतर तुमची रिव्हॉल्वर गायब झाली. गिरीराज तुमची रिव्हॉल्वर गायब कशाला करणार? आणि हो, ती परत एकदा हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलचं निरीक्षण केलं. हॉटेलला एक मागची बाजू आहे, ती थेट तुमच्या बंगल्याला जाऊन मिळते आणि तुम्ही त्याचाच वापर व्यवस्थित केला. जर हा आरोप समिधावर सिद्ध झाला तर समिधाच्या नावावर असलेली संपत्ती ही तुम्हाला मिळणार. आणि गिरीराज हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू, त्याला तुम्ही सहज बाजूला केलं. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. काय? हॅलो, इन्स्पेक्टर रोहित बोलतोय. हां डॉक्टर जगदाळे बोला. हां ओके, थँक्यू. सर. नीता, फिंगरप्रिंट एक्सपर्टचा रिपोर्ट आलाय? हो सर, आत्ताच घेऊन आले. व्हॉट? फिंगरप्रिंट एक्सपर्ट सांगतात की यात बाईच्या हाताच्या खुणा आहे, म्हणजे समिधाच. काय? समिधा? नाही रोहित. सर. नीता, समिधाला बाहेर घेऊन. शीतल, तू इकडे? हो, ही शीतल, विशालची सेक्रेटरी. विशालचं हिच्याबरोबर अफेअर सुरू होतं, पण विशालला कुठल्याही परिस्थितीत समिधाला सोडायचं नव्हतं. एक दिवस भावनेच्या भरात येऊन विशालने शीतलला सगळी हकीकत सांगितली. गिरीराजबद्दलही सांगितलं. आणि मग माझं विचारचक्र सुरू झालं. समिधाला माझ्या मार्गातून काढण्याचा सगळ्यात सोपा पर्याय मला दिसत होता. आणि त्यांनी विशालचं टेन्शनही कायमचं संपणार होतं.
आणि समिधा माझ्या मार्गातून कायमची निघून जाणार होती आणि विशाल फक्त माझाच होणार होता. आणि म्हणून मी गिरिराजला गाठलं आणि प्रथम काही महिने त्यांनी त्यांचा शोध लावला होता, पण नंतर त्यांनी तो विषयच सोडून दिला. पण मला त्याला भडकवायचं होतं आणि मी ते केलं. असं कसं म्हणता तुम्ही? तिने तुमचा मानसिकच नाही तर आर्थिक नुकसानी केलंच आहे. तुमच्या मेहनतीचे पैसे घेऊन ती विशाल बरोबर पळून गेली आहे. याची जाणीव तुम्ही तिला कधीच करून देणार नाही. तिला याचा कधीच पश्चाताप होणार नाही. हो, विचारेन. तिला एकदा तर जाब विचारेनच. बस मग मीच त्यांना समिधाचा पत्ता दिला आणि त्या हॉटेलवर राहायलाही मीच त्यांना सांगितलं होतं. आणि मग तेव्हाच मी विशालची पिस्तूल ही चोरली. पण मला हे माहीतच नव्हतं की विशाल त्याची कंप्लेंट करेल. आणि मग त्याच हॉटेलमध्ये मी दबा धरून बसले आणि विचार केला की जर पहाटे पहाटे खून केला तर तो जास्त सेफ असू शकतो, कुणाला संशयही येणार नाही. आणि त्यावेळेस ॲज इट इज तुमचे सो कॉल्ड साक्षीदार हे झोपलेले असतील. आणि म्हणून मी गिरिराजला त्याच वेळी समिधाला कॉल करायला लावला. 4 वाजले असते आणि समिधाला यायला पण 20-एक मिनिटं तर जाणारच होती. आणि तेव्हाच पहाटमोरे उभ्या गिरिराजला मी विशालच्या पिस्तुलातून गोळी झाडली. समिधा येण्याआधी मग तिथनं मी निघून गेले. हवालदार, येस सर. मॅडमना लॉकअपमध्ये टाका. चला मॅडम. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. ओके. सर पण तुम्ही या सगळ्या गोष्टीचा शोध कसा घेतला? रोहित, जेव्हा तू विशालला खुनी मानत होतास आणि त्याच वेळी नीता जेव्हा समिधाला खुनी समजत होती, त्याच वेळी मी असा विचार केला की विशाल जर असं भासवत असेल की समिधा खुनी आहे तर त्यांनी अकाउंटंटला सांगून पैशाची व्यवस्था केली नसती, समिधाला दूर कुठेतरी पाठवण्याची व्यवस्था केली नसती, समिधाला लवकरात लवकर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केला असता. याचा अर्थ विशाल खुनी नव्हता.
म्हणून मग मी विशालच्या ऑफिसमध्ये गेलो अकाउंटंटला भेटण्यासाठी. तिथे मला शीतल दिसली. ती झोपेत होती. रात्रभर ती हॉटेलच्या लॉनवर होती हे मला त्या हॉटेलच्या शेफकडनं समजलं. पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहेच. ग्रेट सर. दुसऱ्यांना दुःखाच्या खाईत लोटून त्यावर स्वतःच्या सुखाचा मार्ग निर्माण होऊ शकत नाही. एका तुम्ही दुसरे